कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गुहागरच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावरती सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे। थंडीची चाहूल लागताच युरोपियन देशातून येणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या थव्यांनी संपूर्ण किनारपट्टीवरती अक्षरशः गर्दी केली आहे। हे पांढरे शुभ्र सीगल पक्षी दरवर्षी थंडी सुरू होताच कोकण किनारपट्टीवरती स्थलांतर करतात आणि इथल्या स्वच्छ वातावरणाचा आनंद घेतात। यंदा मात्र या परदेशी पाहुण्यांना गुहागरमध्ये यायला थोडा उशीर झाल्याचं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलं आहे। अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे सीगल पक्षी नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा दाखल झाल्याचं निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवलेलं आहे। सध्या गुहागरच्या आकाशात आणि समुद्रावरती हजारो सीगल पक्ष्यांचे थवे विहरताना दिसत आहेत। किनाऱ्यावरील त्यांची उपस्थिती पर्यटकांना आणि स्थानिकांनाही आकर्षित करत आहे। गुहागरच्या समुद्रकिनारी पसरलेली शांतता आणि त्यात या पाहुण्या पक्ष्यांची किलबिलाट सध्या अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत। थंडीच्या दिवसांमध्ये गुहागरच्या किनारपट्टीवरती सीगल पक्ष्यांची उपस्थिती हे एक नित्याचं आणि नयनरम्य दृश्य असतं। यंदाच्या त्यांच्या उशिराच्या आगमनामुळे निसर्गाच्या बदलांवरती पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे।